नमस्कार. चला तर मग आज आपण घरच्या पिठापासून छान असा खमंग आणि खरंच खूप टेस्टी असा ढोकळा कसा बनवायचा ते आज त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्या अगोदर खूप दिवसांनी मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपीचा. खूप म्हणजे जवळजवळ 20-25 दिवस झाला असतील. चला तर मग त्याचं काय कारण आहे ते पुढं सांगतेच. आधी आपण साहित्य बघून घेऊ जे काही लागणार आहे ते. इथं मी 2 वाटी मैदा, 1 वाटी ताक घेतलेला आहे, त्याचबरोबर बारीक रवा आहे. माझ्याकडे भाजलेला होता तोच घेतला. आणि तुमच्याकडे जर कच्चा असेल आणि बारीक रवा असेल तर आवर्जून घ्या. इथं ओवा घेतलेला आहे, साखर, तेल, मीठ, हळद आणि इनोची पुडी आहे माझ्याकडे. एवढंच साहित्य लागणार आहे. आणि हे बाकीचं जे साहित्य आहे ते फोडणीचं आहे, म्हणजे आपण जे साखर पाण्याची फोडणी देतो शेवटी ती आहे, त्याचं ते साहित्य आहे. आणि इकडं हे डोशाचं साहित्य आहे. चला तर मग अगोदर आपण हा घरचाच मैदा आहे, खरं तर घरच्या डाळीचा दळून आणलेला. अगदी म्हणजे चिकट आहे, पण तरी म्हटलं की चला थोडंसं चेंज काहीतरी खाण्यामध्ये केलं पाहिजे म्हणून बनवत होते. अचानकच सहजच बनवायचा होता म्हणून इथं पीठ आणि रवा मी एकत्रच करून चाळत आहे. चाळल्यानंतरनं काय होतं की पीठ जरा हलकं होतं, ज्या गाठी वगैरे असतील त्या सगळ्या म्हणजे मोकळ्या होतात आणि पीठ पण हलकं होतं म्हणून चाळून घेतलेलं आहे 2 वाटी पीठ. आता ते एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ताक टाकून ते भिजवून घ्यायचं आहे. आणि इकडं मी तोपर्यंत आपलं बॅटर भिजतं तोपर्यंत म्हटलं चला थोडंसं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. एका वाटीमध्ये साखर पण काढून घेते. साखर पाणी टाकून ठेवून घ्यायचं म्हणजे विरघळते पटकन, आपलं काम सोपं होऊन जातं. आणि चला तर मग व्हिडिओ काय येत नव्हते तर म्हणजे तब्येतही खराब होती आणि पाहुणे म्हणजे सासू सासरे पण आलेले होते, त्याच्यामुळं त्यांना जास्त वेळ देण्यात व्हिडिओ शूट करत होते, पण अपलोड वॉईस देऊन अपलोड करणं झालं नाही. रेंजचा पण प्रॉब्लेम होता. म्हटलं थोडासा ब्रेकच घेतला मी, खूप मोठा ब्रेक घेतला खरं तर. इथं हळद, मीठ, ओवा आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि तेल टाकल्यानंतर पिठाला एक वेगळाच मऊपणा येतो आणि पीठही चमकदार होतं. त्याच्यामुळं थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करून घेते व्यवस्थित ते सगळं, जे आपण मीठ, हळद आणि ओवा टाकलेला आहे ते. आणि त्याच्यामध्ये गोड पाणी थोडंसं टाकते. जर तुम्हाला आंबट जास्त हवा असेल तर अर्धा लिंबू पण तुम्ही कट करून त्याच्यामध्ये टाकू शकता. इथं मी ताक घेतलेला आहे लिंबाऐवजी. जर ताक नसेल तर लिंबू आणि पाणी पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. अजिबात गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते थोडं थोडं ताक किंवा पाणी टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम फ्लफी होईस्तोवर आपल्याला हे मिक्स करायचं आहे, म्हणजे हलकं पीठ होईल तोपर्यंत. वेळ असेल तर तुम्ही याला अर्धा तासही रेस्ट करून ठेवू शकतात. वेळ नसेल तर एक असंच मग 5 मिनिट आपल्याला हे फेटायचं आहे, जेणेकरून की हे पीठ एकदम हलकं होईल. आणि जो रवा पण टाकलेला आहे तो रवाही व्यवस्थित भिजेल म्हणून. आणि इकडं आता मी 5 मिनिटाच्या वर जास्त असं हे केलेलं आहे, फेटलेलं आहे. आणि कारण माझ्याकडे वेळ नव्हता ठेवायला म्हणून मी म्हटलं की चला पटकन आपण बनवून घ्यावं. परत एकदा छान फेटून घेते याला व्यवस्थित. पीठ जितकं फेटेल तितकं हलकं होईल आणि ढोकळा फुगायलाही छान मदत होईल आपल्याला, म्हणून फेटून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे जे साहित्य आहे त्याच साहित्यात मी बनवणार आहे. माझ्याकडे ढोकळा मेकर वगैरे काही नाही. इथं जे आपलं जर्मनचं पातेलं असतं तेच घेते मी कधी पण आणि त्याच्यातच बनवते डायरेक्ट. इडली पात्रात अजून तरी बनवलं नाही. खूप जण म्हणतात की त्याच्यात पण होतं म्हणून. इथं आता पातेल्याला छान तेल लावून घ्यायचं. जितकं वरपर्यंत तेल लावायचं म्हणजे जितकं किती फुगेल काय आपल्याला माहिती नसतं पीठ ते, म्हणून. आणि जर नाही लावलं तर खाली चिकटण्याची शक्यता असते, म्हणून भरपूर तेल लावून साईडला ठेवून घेते ते पातेलं. आणि पीठ थोडंसं छान भिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी इनोची एक अख्खी पुडी टाकणार आहे. 2 वाटी आपलं बेसन पीठ आहे. चवीपुरतं मीठ, हळद वगैरे सर्व टाकून सगळ्यात शेवटी एकदम शेवटीच आपल्याला इनो टाकायचा आहे. जर तुम्ही लगेच इनो टाकलात तर ते म्हणजे त्याची जी हवा आहे ती निघून जाईल आणि जेवढा आपल्याला ढोकळा फुगेल असं वाटतं तितकं फुगणार नाही. म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला इनो टाकून त्याला छान असं लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असं पीठ पाहू शकता व एकदम डबल असं फुगलेलं आहे आणि त्याचे बुडबुडे जे आहेत ते पण दिसत आहेत. तोपर्यंतच जोपर्यंत बुडबुडे दिसत आहेत लगेच आपल्याला पातेल्यामध्ये ते पीठ ओतून घ्यायचं आहे. आणि थोडीशी हवा आपल्याला त्याची घालून घ्यायची आहे, जास्त नाही.
आता हे सर्व पीठ मी याच्या पातेल्यामध्ये काढलेलंच आहे आणि जे मोठं पातेलं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये पातेलं ते दुसरं ठेवून दिलेलं आहे. खाली जी छोटीशी जाळी ठेवलेली होती मी आणि 10-20 मिनिटाच्या नंतर पाहू शकता असं छान ढोकळा थोडासा फुगलेला आहे. अजून थोडासा मला कच्चा वाटला, तोपर्यंत म्हटलं चला आपण ही फोडणीची इकडे तयारी करून घेऊ. इकडे जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या 4-5, परत ओलं नारळ आहे ते घेतलेलं आहे आणि तीळ पण घेतलेला आहे. इथं तेल थोडंसं टाकून घेते कढईमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला छान असं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. छान जिरं मोहरी तडतडते तोपर्यंत हिरव्या मिरच्या 2-4 चिरून टाकलेल्या आहेत, कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि तीळ पण टाकते. आता हे सर्व मिक्स छान झाल्यानंतर तीळ लगेच टाकलं की पटापट ते उडून सगळे तीळ बाहेर येईल, म्हणून अगोदर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर ते सर्व आपल्याला छान भाजून म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तीळ टाकले आणि कोथिंबीर पण मी तेलातच टाकते, ज्याने क्रंची पण येतो आणि कोथिंबीरीचा वास छान मस्त त्या आपल्या तडक्याला फोडणीला लागतो म्हणून. आणि इथं आता फोडणी तर तयार झालेलीच आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण साखरेचं पाणी बनवून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे. साखरेचं पाणी टाकल्यानंतर थोडंसं मी त्याला उकळी येऊ दिलं आणि इकडे मी 1-2 वेळा टोचून बघितलं होतं की शेवटपर्यंत छान फुगला का नाही पाहायला. आणि इथं छान आता ढोकळा इथं फुगून तयार झालेला आहे आणि थोडा वेळ मी त्याला थंड होऊ देते आणि मग त्याला आपल्याला काढायचा आहे. बाजूच्या कडा मोकळा करून घेऊन आता ते आपण पीठ म्हणजे आपला ढोकळा जो तयार झालेला आहे तो ताटामध्ये काढून घेते आणि आता पाहू शकता छान असा मस्त एकदम गरमागरम ढोकळा छान फ्लफी असा इकडं तयार झालेला आहे. आणि खरंच खूप छान असं ढोकळा इकडे बनलेला आहे, एकदम हलका फुलका घरच्या म्हणजे हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून असा इतका छान ढोकळा तयार झालेला आहे. आणि याची चव जर म्हणाल तर एकदम म्हणजे 100पैकी 100 मार्क देणार आहे. इतकी छान चवीलाही हा ढोकळा झालेला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम मऊसूत असा ढोकळा इकडं बनलेला आहे. पाहू शकता एकदम आतमधून पण असं एकदम मऊ झालेला आहे आणि म्हणावे तशी छान जाळी पण त्याला पडलेली आहे, कारण हा घरच्या पिठाचा ढोकळा असल्यामुळे म्हणजे त्या प्रमाणात छान व्यवस्थित फुगलेला आहे. इथं आता मी छोटे छोटे त्याचे काप करून घेते आणि त्या कापावरती आपल्याला छान असं जे आपण फोडणी तयार केलेली होती ती टाकून घ्यायची आहे. आणि पाहू शकता एकदम असं मऊसूत छान असं इकडे ढोकळा तयार झालेला आहे. तडका जो तयार केलेला होता तो आपल्याला त्याच्यावरती आता मस्त असा पसरवून घ्यायचा आहे आणि छान मस्त असा ओला आणि गरमागरम रसरशीत ढोकळा इकडे तयार झालेला आहे. नाश्त्याला असो किंवा संध्याकाळच्या भुकेला, आता उन्हाळा चालू झाला की असे नवीन किंवा चटपटीत असे पदार्थ आपल्याला खावेसेच वाटतात. तर ह्या उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ नक्की करून पहा ढोकळा. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम चव तर भारीच लागणार आहे आणि घरगुती आणि एकदम हेल्दी असा आणि मुलांना जसा पाहिजे होता तसा मी बनवून दिला. त्याच्यावरती सॉस, थोडीशी हिरवी चटणी आणि खिसलेलं ओलं नारळ होतं तेही टाकलेलं आहे. चला तर मग आजच्यासाठी इतकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.